धुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, आदिवासी समाजाचे नेते भारत आप्पा जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह। मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील अवधान मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण आदिवासी समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे। आदिवासी समाजातील गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र संघर्ष करणारे बापजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भरत आप्पा जाधव तलवारी व धारदार शस्त्राचा वापर करून गंभीर दुखापत असताना उपचार सुरू असताना पोलिसांनी त्यांना अटक केली। हल्ला करणारे मोकाट, भ्याड आणि नियोजित पद्धतीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी केवळ भरत आप्पा जाधव यांच्यावर हल्ला केला नाही, तर त्यांच्या व इतर बापजी ग्रुपच्या पदाधिकारी व नातेवाईकांच्या घरामध्ये घुसून तोडफोड केली। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घडल्याचे सांगितले जात असून त्यामुळे अवधान मोहाडी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। पोलीस संरक्षणाऐवजी दडपशाही। घटनेनंतर आदिवासी समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या नेतृत्वाला संपवण्याचा हा राजकीय कट आहे का, असा संतप्त सवाल समाज बांधवांकडून उपस्थित करण्यात येत आहे। महिलांचा आक्रोश, आम्हाला घराबाहेर काढले, शिवीगाळ केली। या घटनेत पीडित आदिवासी महिलांनी संताप व्यक्त करताना गंभीर आरोप केले आहेत। आम्हाला शिवीगाळ करण्यात आली, घराबाहेर काढण्यात आले, आमच्या घरातील सामानाची तोडफोड करण्यात आली। शासन आदिवासी समाजाला मजदूर म्हणून किट देते, पण येथे आमची घरेच उद्ध्वस्त केली जात आहेत। आम्ही आज बेघर झालो आहोत, अशी वेदनादायक प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली। त्यामुळे या प्रकरणाने आता केवळ हल्ल्याचे नव्हे तर आदिवासी समाजावरील अन्यायाचे गंभीर रूप धारण केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री पवारताई यांच्याकडे न्यायाची मागणी। या प्रकरणातील सर्व राजकीय सूत्रधार, हल्लेखोर आणि संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी। तसेच भरत आप्पा जाधव व पीडित कुटुंबाला संरक्षण व न्याय द्यावा, अशी मागणी भिल्ल समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाचा इशारा। जर अवधान मोहाडी पोलीस स्टेशन प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर भिल्ल समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्यांना आता जनता माफ करणार नाही, असा संतप्त इशारा समाज बांधवांनी दिला आहे। कार्यकारी संपादक RT आहेर, महाराष्ट्र। सर्वांना जय आदिवासी, जय भीम, जय संविधान। मी आदिवासी कन्या संगीता कडाळे। आपण बघतोय की 2-3 दिवस झाले धुळ्यामध्ये बापजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भरत आप्पा जाधव यांच्यावरती एक भ्याड हल्ला झालेला आहे। त्याच्या निषेधार्थ मी नाशिक या ठिकाणी जे IT साहेब बसलेले असतात त्यांना देखील मी भेटणार आहे। त्यानंतर आपले आयुक्त साहेब जे आहेत त्यांना, म्हणजे 5 जिल्ह्यांचे जे आयुक्त आहेत त्यांना सुद्धा मी भेटणार आहे या संदर्भामध्ये। आणि त्यानंतर धुळे या ठिकाणी जो भ्याड हल्ला झालेला आहे, ज्या राजकारणी लोकांनी, ज्या गावगुंडांनी जो हा भ्याड हल्ला केलेला आहे त्यांना कायदेशीर जबर बसण्यासाठी आपण धुळा या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करणार आहे। तरी समस्त माझ्या सर्व आदिवासी बांधवांना मला सांगायचं आहे की जो व्यक्ती समाजासाठी लढतोय त्या व्यक्तीवरती हा भ्याड हल्ला झालेला आहे, ज्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे आणि त्याच्या मागे जवळजवळ एवढी संख्या उभी असते, तरी असं असताना देखील त्या व्यक्तीवरती हा भ्याड हल्ला झालेला आहे। तर त्यांची एक बहीण म्हणून मी त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहील आणि लवकरच धुळे या ठिकाणी आपण महामोर्चाचं आयोजन करणार आहे। तरी समस्त माझ्या आदिवासी समाजाला मला सांगायचं आहे की त्या व्यक्तीच्या पाठीशी आपल्याला सगळ्यांना उभं राहायचं आहे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे। ज्यांनी हे भ्याड कृत्य केलेलं आहे अशा भ्याड खावांना आपल्याला जबर बसवायचं आहे आणि त्यांना कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई ही लवकरात लवकर झालीच पाहिजे। तर चला मग मी धुळा या ठिकाणी लवकरच येणार आहे। तर माझा जो आदिवासी समाज आहे, या आदिवासी समाजाने जास्तीत जास्त संख्येने तिथं उपस्थित राहायचं आहे। सर्वांना क्रांतिकारी जय आदिवासी, जय भीम, जय संविधान।